सो हे गाइस वेलकम टू माय न्यू पॉडकास्ट बोलू शकतो. आणि बदलापूरचा सर्वात मोठा राजा म्हणजे बदलापूरचा राजा, तो पण आहे. आम्ही देते आज बदलापूरच्या राजाची माहिती म्हणजे हिस्ट्री, जसे खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि आता आम्ही ही हिस्ट्री कव्हर करायला आलो. तर आज आम्ही भेटलोय श्री हरिश्चंद्र चिमाजी थोरातांना आणि त्यांच्याकडनं आम्ही हिस्ट्री मागून घेतली की कसं असतं बदलापूरचा राजा. आणि खूप जणांना माहिती नव्हतं की बदलापूरच्या राजाची हिस्ट्री काय, कारण की सगळ्यांना माहिती होतं की स्थापना कशी होते, बट ती स्थापनाची हिस्ट्री नव्हती माहिती. तर आज आम्ही त्यांना विचारतोय की कसं काय होतं आणि कसं काय होणार आहे, सगळं सांगणार आहेत आम्हाला. तर आगमन कधी आहे? आम्हाला मंगळवार दिनांक 20 जानेवारी संध्याकाळी 5:30 वाजता आंबवणे बंधू यांच्या कारखान्यातून गणपती निघेल. गांधी चौकामध्ये येईल. गांधी चौकामध्ये मुखदर्शनाकरता बरेचसे लोक तिथे असतात, पब्लिक, आणि तिथे त्याचं मुखदर्शन करतात. तेव्हा आम्ही मुखदर्शनाचा कार्यक्रम येतो तिथे 6:30 वाजेपर्यंत असेल. त्याचं स्थापना कसं झालं? स्थापना 1969 झाली. मी पहिला माझा परिचय देतो. हा. माझं नाव हरिश्चंद्र थोरात. मी या मंडळाचा अध्यक्ष आहे. ही आमची 1969 साली स्थापना झाली. ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळेस आमचे 5 जण होते. हे 5-6 जण: बाळा आंबवणे, एकनाथ जाधव, चंदा गुरु, बाळा चोरगे, अशोक काळे आणि बुंगले बा, हे असे सगळे होते. ह्या लोकांनी ती कल्पना आणली आणि तिथून आम्ही गणपती स्थापन केला. गणपती स्थापन करताना त्यावेळेस आमच्याकडे फक्त रेल्वेची इकडे जागा असायची. तर स्टेज कसं असेल तर ते स्टेज आम्ही रेल्वेचे जे स्लीपर असतात त्याच्यावरनं स्लीपरच्या वरती आम्ही बसवायचोय गणपती आणि त्याच्यावरती डेकोरेशन करायचं. बोट जयश्री गडकरला एकदा आम्ही आणली आणि फळांचं डेकोरेशन केलं आणि त्या फळाखाली वागलं डान्स करताना. ती वेळ नंतर मग आम्ही परत ते असं होऊ नये म्हणून मग आम्ही परत स्लीपर स्टेशन मास्तरांना भेटून, रेल्वे अधिकाऱ्यांना भेटून ते आम्हाला खूप मदत करायचे आणि मग ते सगळे स्लीपर आम्हाला द्यायचे स्वतः. आणि मग त्याच्यावरती आम्ही डेकोरेशन सगळं लाकडाची सगळे खांद्यावर व्हायचं. एक वडापाव करता पोराला पाठायचो आम्ही. त्यावेळेची परिस्थिती अशी होती. पहिला कार्यक्रम झाला आमच्याकडे 5 ते 6 हजार रुपये होते. त्या 5 ते 6 हजार हा कार्यक्रम चालू झाला. त्याचा प्रश्न वाढत लोकांना वाढत गेलं. लोकांना नाव आलं की बाबा नारळाच्या नवसाला पावणारा गणपती. मग नारळाच्या मग आम्ही 5 नारळाचे तोरण, 11 नारळाचे तोरण, 21 नारळाचे तोरण आहेत. जशी आपली लोकांची कामं होत गेली तशी जशी लोक नारळ वाढवत गेली. कालांतराने नंतर ती जत्रा रूपात आली. जत्रा रूपात आल्यानंतर 25व्या वर्षी मनोहर आंबोणे अध्यक्ष, 25व्या वर्षी मी उपाध्यक्ष. आम्ही या दोघांनी एवढा त्याला स्वरूप चांगलं आणलं की भयंकर स्वरूप आलं. आणि मग तेव्हापासून जत्रा ही फेमस झाली. आणि 4 जिल्हे म्हणजे आपल्या बाजूचे पालघर, रायगड, चौक, खोपोली सगळी लोक तिकडून इकडे यायला लागले आपल्याकडे दर्शनाकरता. आणि दर्शनाला लोक मग नंतर हळूहळू आम्ही 25 वर्ष झाल्यानंतर तेव्हा चलचित्र आणत होतो. चलचित्रांची फेमस होते की खेडेगावचा परिसर असल्यामुळे खेडेगावात लोकांना डेकोरेशन पाहायला मिळत नव्हती अशी मोठी. मग चलो एकदा आम्ही कुंभकर्ण आणला होता. तिथे कुंभकर्णाला उठवायला लोक म्हणजे महाराज त्याला सगळे, तरी तो उठत नसायचा. लाडू खायचा, हे करायचं सगळे, पण लोक त्याला एवढी त्याला झोप असायचे. 20 फुटाचा कुंभकर्ण होता. म्हणजे लोक बारीक मुलं तर आतमध्ये बघायला आली तर अक्षरशः घाबरायची त्याला बघून डेकोरेशन. महाकालिकेचं आणलं होतं. म्हणजे त्यावेळी चलचित्र. नंतर पुण्यावरून आम्ही लाइटिंग आणायचो. त्या लाइटिंगचं तेव्हा एक फॅड होतं 80-85 साली, ते लाइटिंगचं डेकोरेशन. मग ते लाइटिंगचं डेकोरेशन आम्ही आणलं होतं. म्हणजे जसं केलं नंतर मग ह्या तुझा कच्ची भाज्या आले. नंतर तुझा डीजे आम्ही पुण्यावरून आणला होता डीजे. तो डीजे असा की त्याची लाईट 200 म्हणजे 3 किलोमीटर लांब दिसायची. असे त्यांचे म्हणजे नंतर वाढत गेला प्रश्न, पब्लिक वाढत गेली. कार्यक्रम आमचे बंद होते. शाहीर साबळे, शाहीर प्रल्हाद शिंदे, सगळे आम्ही जेवढे मराठी ऍक्टर तेवढे आम्ही आणायचो, कार्यक्रम ठेवायचो. परंतु नंतर हळूहळू जागा कमी झाली. जागा राहिल्या नसल्यामुळे मग आता लोकांना दर्शनालाच वेळ मिळत नाही. आता काय होतं, लोक सुशिक्षित लोक येतात, कामावरनं आले की माझ्या मुलांना घेतात, जेवण खाऊन केलं की गणपतीच्या दर्शनाला येतात. पण रात्री 11-12 वाजेपर्यंत ते लोक इथं असतात. आणि गणपतीचा कार्यक्रम असल्यामुळे बाकीचा आम्ही फालतूगिरी काही आमच्या एवढ्या एरियात मटण मच्छी आम्ही कोणाला विकून पण देत नाही आणि कोणाला काही करून देत नाही. आमच्या जत्रेत लाल, काला, पिला, चक्री, जुगार हा विषय नाही. आम्ही मंडळानेच सगळ्या मंडळात अगोदर करून बंद करतो आम्हाला. आणि इकडचं डेकोरेशन वगैरे कोण करतात? एनडी डेकोरेशन वाला आता एनडी वाल्याचं आमच्याकडे. म्हणजे ते लालबागच्या राजाचं पण करतात ना? हो, बरोबर आहे ना.
मग ते एनडीचं आता झालं मला वाटतं मी 50 वर्षापासून आम्ही एनडीचा आणायला लागलो. म्हणजे तेच करतात एनडी. एनडी मला स्वतः करतात. स्वतः नितीन देसाई इथं 2-2 दिवस राहायचे. अरे बापरे. काय करता मी जसं लहान होतो ठीक आहे तेव्हा बाबा मला इथे घेऊन यायचे. इथे एक शो असायचा हम्म. आणि लास्टला गणपतीचा म्हणजे असं हे दाखवायचं म्हणजे शो संपल्यानंतर गणपतीचं असं बरोबर आहे बरोबर आगमन दाखवायचं. हा. बरोबर आहे बरोबर आहे. आणि तसं हे दाखवायचं. मग ते कसं तुम्ही करायचे ते म्हणजे कसं- ते काय डोकं काय चाललं तेव्हा ते तुमचं कसं होतं काल्पनिक हा की पुराणामध्ये स्टोरी असायच्या हा की बाबा ह्याची स्टोरी आहे त्याची स्टोरी आहे. ती पुराणा स्टोरीमध्ये ते डेकोरेशन वाले आम्हाला सांगायचे की यात ही 5 मिनिटाचा शो आहे 10 मिनिटाचा शो आहे. हा. म्हणजे आम्ही काय करायचो त्या शोला जेवढी लोक बसतील तेवढीच हम्म. आतमध्ये सोडायचं. 400 लोक आतमध्ये हा, बसायचे. हा. त्यामुळे मग नंतर तो शो संपला की मग गणपतीचा गणपती बाहेर यायचा. हा. मग ते बरेच वर्ष आम्ही केलं ते. हा. म्हणून तो काय झालं की जागा नसल्यामुळे आता तेवढी आणि पब्लिक आता काय झालं एनडीचा अंदाजापासून लोकांना ती सवय झाली की एनडी. मग आता एनडी जर असलं तर लोक बाहेर येतात. एनडी असल्यामुळे मग एनडी जाणार लागलो आहे आता डेकोरेशन. त्यामुळे लोकांना मजा वाटते की बदलापूर सारख्या ठिकाणी एवढा मोठा खर्च करून एवढा मोठा कार्यक्रम लोक आम्ही करतोय. मग लोकांचा प्रतिसाद चांगला भेटायला लागला. आणि मूर्तिकार वगैरे कोण आहे इकडचं? मूर्तिकार समीर आंबोडे म्हणून आहे. आणि यावेळेस मी ऐकले की मूर्ती यावेळेसची वेगळी आहे. वेगळी काय म्हणजे सांगता? फरक असा केलाय की पूर्वी आमचा असा एक फायदा होता. आता दोन्ही पाय जवळ केले की म्हणजे दोन्ही बाजूने लोक पायावरती डोकं ठेवू शकतात. ओके. ते कारण असं केलं. आणि काही कल्पना होत्या लोकांच्या की वाडा वेळा वाकडा गणपती आपण तर उभे राहिलो एरे वाकडे तर किती वेळ राहू शकतो. मग बाप्पाला का उभा करायचा असं काही लोकांनी कल्पना मांडलं. मग त्याचा आम्ही विचार केला की बाबा हे चुकीचं आहे म्हणून मग पायाचे चढायचे. ओके. आणि मी काय बोलतो की आता नवसाचा गणपती बोलतात तर तुम्हाला काय झालं की तुम्ही काहीतरी नवस मागितलं आणि ते पूर्ण झालं असं काहीतरी स्टोरी आहे का तुमच्याकडे? स्टोऱ्या मी सांगितलं तुम्हाला मी स्टोऱ्या सांगणार हा हा. का माहितीये का. मग ती त्याला वेगळे कलांटे अध्यक्ष बोलते मी राष्ट्रीय पक्षाचा सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचा. मी बोलणं हा. ते चुकीचं नाही. ओके. कसं आहे माहितीये का. मग लोकांच्या कल्पना की बाबा हे अंधे सध्यावाले. ना तरी पण तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला येऊन सांगितलं असेल लोकांनी. आता थोडक्यात महेशवाला आहे बॉम्बे स्वीटवाले हे हा. दररोज सकाळी 10 किलो बुंदी आणतात ते लाडू स्वतःहून फ्री. स्वतःहून प्रसाद आणतात. त्यांना घडलेला आहे त्याचा कार्यक्रम. असे बरेचसे आहेत ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतात. ज्यांना नोकरी लागली त्या मुलांना नोकरी. काही लोक सुधारले काही लोकांनी ज्या त्यांच्या कल्पना मांडल्या त्यांना ते भेटत गेलं. म्हणून लोकांची आता पाळणे चांदीचे पाळणे ते एवढे येतात आमच्याकडे. नंतर मात्राशी लोक तुझे टॉवे पंचा लुंग्या हे टाकतात आहे म्हणजे असं देवाला ठेवून देतात. त्यामुळे लोकांच्या भावना कशा आहेत. आम्ही कोणाला नाही बोलत नाही जेव्हा आल्या ते आम्ही घेतो. तरी पण साधारण लोक किती येत असतील पाया पडायला तुमचा अंदाज काय आहे? तरी नाही म्हणलं तरी 5-25 हजार रोज रोज. आधी किती यायचे 2,000 पासून सुरुवात आणि झाली. आता 15,000-25,000 तर रोजचे नक्कीच. अरे बाप. जत्रेची स्थापना कशी आहे झाली? ते 25 वर्षी आम्ही केलं. अच्छा 25 वर्षी मोठ्या प्रमाणात केलं. सांगितलं ना हा पण ते म्हणजे असं कसं यायचं म्हणजे असं कोणी एक स्टोरी सांग ना की आम्ही म्हणजे असं हे केलं. काय झालं माहितीये का. आम्ही इकडे तिकडे बघायचो हा. तेव्हा बदलापूरला गावदेवी जत्रा मोठी असायची. हम्म. गावदेवीची. हा. नंतर मग एक अशी कल्पना की आपण करा जत्रा भरू आणि देवाची. मग ते पाळणे आम्ही इकडे आणायचो. तेव्हा थोड्या प्रमाणात दुकानं वाढत चालली. हळूहळू जत्रा वाढत गेली. ती संकल्पना सुरुवात पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा केली 25 वर्षी तेव्हा एवढी मोठी नव्हती. ओके. नंतर 25 वर्षानंतर वाढत गेली. आणि तुम्हाला काय वाटतं अशी संकट काय आले का असे काहीच नाही? तर संकट एकदा लागतं की आमच्या गाडीचा चाक तुटला होता. आठवतं ना बाहेर गाडीचं जे आम्ही गाडी आणलो हा. म्हणजे गणपती बाप्पाची ती गाडी हा. असते जातानाची. ट्रॉली असते. हा हा ट्रॉली. ट्रॉलीच कसते. अरे बापरे. पण तसा गणपती आम्ही रोडवरती रात्रभर ठेवला. पोलीस हा. स्टेशनला रिक्वेस्ट केली कारण वास्तविक तसं करता येत नाही. गणपती विसर्जन करताना विसर्जनच करावं ओके. विसर्जन करताना चाक तुटला. लागतं. तर ते होऊच शकत नव्हतं. हा हा. मग आम्ही दुसऱ्या वर्षी गणपती विसर्जन केलं. आणि अजून काय असं आलंय का? असं नाही, बाकी अजून तसं काय नाही. आतापर्यंत दैवस्वामीने 58 वर्षे बाप्पाने आम्हाला कुठलंही संकट दिलं नाही. अरे चांगलं. आनंदाने दिले. बाप्पा येतात आनंदाने विसर्जन होतं. आतापर्यंत 58 वर्षात कुठलंही संकट आमच्यावरती आलेलं नाही म्हणता होते. चांगलं आहे. आणि इकडचे सिक्युरिटी कसं असतं म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त असतो. आमचे पोरं असतात सगळे. सभा सेवक असतात सगळे. व्हॉलेंटियर असतात. प्रत्येकाला आम्ही बिल्ला हे दिलेला असतो आणि प्रत्येक जण आपापल्यापर्यंत कामं करत असतात. स्टेजवरती पोरं असतात सोडायला. होमगार्ड असतात आमचे. सिक्युरिटी असते की महिलांकरता महिलांची सिक्युरिटी असते. जेंट्स करता जेंट्सची. एकेकाला नंबर लाईन लावायला पण सिक्युरिटी वाले असतात आमच्याकडे.
आणि मी काय बोलतो, मला अजून असं डाऊट आहे की छोटा गणपती असतो आणि मोठा गणपती, त्यामध्ये असं डिफरन्स काय आहे? नाही कसा म्हणजे का छोटा गणपती हा मोठा गणपती डेकोरेशन करायला आणला जातो. हा हा छोटा गणपतीची पूजा होते, मोठ्या गणपतीची पूजा होत नाही, कुठं भक्तो काय. हा. त्यामुळे मोठा गणपती हा त्या डेकोरेशनला साजेसा हा. म्हणून तो मोठा आणायला लागतो. ओके ओके. पण स्थापना छोट्या गणपतीच करतो. ते मेन गणपती मी मोठा छोटा गणपती. छोटा गणपती. ओके ओके. कारण त्या भावना ज्या आहेत त्या छोट्या गणपतीमध्ये अडकल्या हो, जातात. हो, बरोबर. तुम्ही आता अध्यक्ष आहेत, हा. तर तुम्हाला म्हणजे असं कसं वाटतंय आता अध्यक्ष आहे? मी याच्या अगोदर भरपूर वेळा झालेले, म्हणजे 58 वर्ष नाही बोललं तरी 15 वर्ष झाले अध्यक्ष. त्यामुळे तसं पण हाऊस अशी एकच की त्यावेळी ते अध्यक्ष होता आणि ह्या वेळी होणं हा फरक, की पब्लिक आणि झालेला प्रचार लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात. मी तुम्हाला काय सांगितलं की सगळे ऍक्टर आणलेत मराठी, सगळे पुढारी आणले. त्यामुळे तसं मला आनंद वाटतो की आपण जी स्थापना आम्ही तिथे घडवले ते पुढे पुढे चाललो. आता आम्ही लोक जवळजवळ रिटायर व्हायच्या वेळेला आलेल्या. आता हे नवीन पोरांना सध्या आहे की यांना सांगतो आम्ही, बाबा तुम्ही शिकून घ्या, आता आम्हाला मोकळे करा. ते कशा करता मोकळे करा की त्यांचे पण हाऊस आहे, त्यांना पण पुढे यायला पाहिजे नवीन पिढीचा. आणि नवीन पिढी आता तर आली 2-4 वर्ष ते आमच्या बरोबर राहिले, तर पुढला ऑटोमॅटिक तेच लोक करतील राहायचं. आता किती वर्ष झाले गणपतीला? 58. 58. मग आता मग उद्या आगमन आहे, हा. तर तुम्हाला काय म्हणजे असं हे कसं आहे? एक्साइटमेंट काय आहे तुम्हाला? एक्सपेरिमेंट अशी की बाबा कुठल्या प्रकारे केल्यानंतर काय अजून डोक्याला आयडिया येतात की बाबा अजून नवीन नवीन काय केलं पाहिजे की आपला गणपती अजून फेमस होत जाईल. जसा लालबागचा राजा झालाय तसा आमचा गणपती व्हावा ही आमची अपेक्षा आहे ना प्रत्येकाची, की बाबा आपला गणपती जाऊन बदलापूरच्या राजाचं नाव हवं पूर्ण महाराष्ट्रात. जसं लालबागवाले मदत करतात तसं आम्ही पण आमच्या परीने करतो, परंतु लालबाग एवढी आम्ही नाही करू शकत, कारण तेवढी तिथे उत्पन्न नाही. म्हणून आमची ती पण इच्छा आहे की बाबा लालबागच्या राजासारखा आमचा गणपती मोठा झाला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. मी ह्या वर्षीला डेकोरेशन काय केलं? तुझं ह्याचं महाकालचं मंदिर आहे. महाकाल. मी तुला काय सांगितलं की मी राष्ट्रपतीला आणायला गेलो हा, राष्ट्रपतींना आणावं. आणि राष्ट्रपतींना 51 वर्षे आणायला गेलो पत्र आहे. आणि तुम्ही कोणाकोणाला प्रयास केलाय आणायचं इकडे? शिकार झाला ना सगळे केव्हा. तरी पण असं बाळासाहेब ठाकरेंना बोललो होतो, नंतर शरद पवारांना बोललो होतो, हा. बऱ्याच लोकांना, पण त्यांच्या सिक्युरिटी इथे येऊ शकले ना. कारण मुख्यमंत्र्यांना सिक्युरिटी लागते, सिक्युरिटीला पोलिसांचा रिपोर्ट गेला नाही तर मग ते नाही पाठवत, जाऊ नका असं. आणि इकडचं जिथे तुम्ही स्थापना करता ते मी ऐकलं रेल्वेची जागा. रेल्वे जागा खरी गोष्ट आहे. मग त्याचं काय? हा, त्याचं काय सांगू शकता तुम्ही? काय नाही रेल्वे देते आम्हाला 58 वर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे 8 वर्षी दिलेली परमिशन. मग पुढे पुढे देत असं पुढे येतील आता रोड येत आहे, त्यामुळे अजून आम्हाला मोठी जागा भेटेल. तिथून आता रोड जाते हा, रोड, त्यामुळे आम्हाला बाप्पाची व्यवस्था करणार, नाही दिलं तर आम्ही बाप्पाची व्यवस्था करणार 100%. अजून काय माहिती आहे का? म्हणजे अजून तर ह्याच्यामध्ये खरं काय नाही. म्हणजे आता समजा आता ही म्हणजे आता बोलतात ना की बदलापूर जास्त लोकांना माहिती आहे ही माहिती, तर आता आम्ही ही पोहोचवणार आहे माहिती. तर तुम्ही म्हणजे असं अजून काय तुम्ही बोलू शकता का? म्हणजे अजून काय सांगू सांगू शकता शकता. बाप्पाबद्दल आपल्या? बाप्पाबद्दल सांगितलं मी तुला, बाप्पा नवसाला पावणाराच बाप्पा आहे. नवसाला पावल्यामुळे कसं लोकांच्या भावना आहेत. आणि 58 वर्ष एवढा मोठा कार्यक्रम आपल्याकडे कुठलाही होत नाही. बदलापूरमध्ये एवढा मोठा कार्यक्रम कुठत नाही. आणि तुम्ही लहानपणी कसं डेकोरेशन करायचं? सांगितलं ना मी, पडदे टोकाचं झाडं झुडं आणून ठेवतो आम्ही पूर्ण नॅचरली. म्हणजे काय बाबा जंगलामध्ये गणपती बसलाय तिथून त्यावेळेच्या कल्पना अशा असत की पाणी वाहते, झरा आहे पुढे, ते बेडूक आहे. तर बेडूक एक पहिल्यांदा आम्ही सगळ्यात चलचित्र बेडूक आणलं होतं एवढंच आहे. ते बेडूक तेव्हापासून तुम्ही स्टार्टिंग. आणि मी आता काही संकट वगैरे असे काय संकट कधी झाले ना अजून देवाच्या बोलले होते ना की इंडिया पाकिस्तान काय ते झालं होतं. तेव्हा ते इंडिया पाकिस्तानचं झालं तेव्हा आम्हाला पहिलं बक्षीस भेटलं होतं कमानीला आमच्या मंडळाला. त्यावेळी आपली ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतीने कमानी प्रत्येक वार्डात कमान लावायला सांगितलं होतं. आणि नेमका दैव सरकारने यावेळी कसा 26 जानेवारी गणपतीमध्ये आला तसंच त्यावेळी 26 जानेवारी पण गणपती, आणि त्या ग्रामपंचायत बक्षीस द्यायची आणि ते आम्हाला बक्षीस भेटलं. फर्स्ट टाइम. मग तेव्हाचं डेकोरेशन होतं म्हणजे इंडिया पाकिस्तान तुम्ही काय केलेलं? आता तेवढं तुला मी असं काय सांगू शकता? थोडस काय असं डेकोरेशन केलं असेल? आणखी यंग पिढीला एवढं हे आहेच नाही, कारण की आता तुम्ही होते तुमच्या जनरेशन मध्ये पैसे कमी असायचे, लोक हे, तेव्हा तुम्ही म्हणजे स्वतःहून हे केलं. हा, कसं अरेंज करायचं? असं की बाजारपेठ आम्हाला बाजारपेठ लेटची ठराविक बाजारपेठ होती. ओके. 100 रुपयाची पावती म्हणजे खूप मोठी झाली, 500 म्हणजे खूप डोक्यावर फोन केला. पण त्यातूनही मग आम्ही काय करायचो, घरचे पैसे काढायचो.
जेवढे आमचे स्थानिक लोक आहेत तेवढ्याला आम्ही घरातून कोणाकडे 100 रुपये 200 घरटी बळजबरी म्हणजे आमची प्रत्येक घराला द्यायचीच. मग त्यातून आम्ही देणगी गोळा करायचो. नंतर मग मी पिक्चर द्यायला लागलो, तो बाळा आंबोले पिक्चर द्यायला लागला, देशमाने पिक्चर द्यायला लागले. मग नंतर एकेकाच्या भावना वाढत गेला तसे तसे ते कार्यक्रम द्यायचे. मी ऑर्केस्ट्रा द्यायचो. मग 5 दिवस गणपती होता पहिला आमचा. 5 दिवसानंतर 7 दिवस झाला, नंतर मग 10 दिवस झाला. असं होतं. मग जसं लोकांच्या भावना काही ना माणसं वाढत गेली तसं आमचे जीवन वाढत गेले. आणि मग आम्ही प्रत्येक जण कार्यक्रम द्यायचो. मी एक असं नंतर तो एक माणिक म्हणून होते, ते माणिक द्यायचे. आणि ठराविक लोक आम्ही एक एक कार्यक्रम द्यायचो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आणि शेअर खूप करा, कारण की ही जी माहिती आहे ही खूप म्हणजे खूप कमी रे, लोकांना माहिती आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे, जास्त लोकांना माहितीच नाही. आणि बदलापूरच्या राजाला नक्की या, कारण की खूप मोठा सण होतो आणि जत्रा वगैरे पण भरते. आणि तुम्ही इकडच्या जाम मजा येते, कारण की मी लहानपण त्याच्या माझ्या फॅमिली सोबत तेव्हा जाम मजा. तुम्हाला एक सांगायचं राहिलं हा. की आमच्याकडे मानाच्या आरती असतात त्या गणपतीला. प्रत्येकाला मानाचा. पहिले नगराध्यक्ष असे ठराविक आमचे लोक खासदार जे आम्हाला मोफुली मदत करतात, आमदार आपले नगराध्यक्ष वामाने, अशा लोकांना आम्ही प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य करतात त्यांना आम्ही पोलीस स्टेशन वाले, MSCB वाले, रेल्वे वाले, ह्यांना प्रत्येकाला कुठेतरी आम्हाला ऍडजस्ट करावं काय लागतं की त्यांनाही सरळ हाताने आम्हाला मदत करतात. चांगलं. तर गाईस, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तर गाईज तुम्हाला जर इन्स्टावरती जावा, फटाफट बदलापूरच्या राजाला फॉलो करा आणि युट्यूबला पण चॅनल आहे बदलापूरचा राजा. आणि ते पण मी देईनच तुम्हाला, इथं आयडी मेन्शन करणार आहे मी, तुम्ही टेन्शन घेऊ, आयडी मेन्शन करेन मी. आणि फटाफट फॉलो करा आणि जितके आहे तितके क्रेझी व्हिडिओ बनवा आणि पार्टिसिपेट करा, कारण की कॉम्पिटिशन पण आहे आणि जाम मजा आहे, खूप धमाल येणार. आणि आगमनला या भाई, खूप क्रेज आहे भाई. हा भाई. मग भेटू मग उद्याचा ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.